नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे फलधारणेच्या काळात सोयाबीनची पाने पिवळी पडून गळून जात आहेत। पाने गळून पडत असल्याने सोयाबीन पिकाची अन्न निर्मिती थांबत चालली। त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली। नांदेडच्या नायगाव, मुखेड आणि बिलोली तालुक्यातील शेकडो एकर सोयाबीनच्या पिकांवर हा प्रादुर्भाव आढळून आला आहे। नांदेडमध्ये खरीप हंगामात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची झाली। सोयाबीन पीक वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा कर्ज केले। मात्र आता येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पडालं आहे। हा येलो मोझॅकचा प्रकार मागल्या 3 दिवसाखाली फक्त इथं 2% होता। कुठंतरी एखादं झाड दिसायचं, पण आज बघतोय तर शिवारामध्ये अंदाजित 50% एवढा येलो मोझॅकचा रोग हा मोठ्या प्रमाणात वाढला असून एक तर आम्हाला एक सीझन येतोय आणि एक सीझन येत असताना जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सोयाबीन पेरूनही जर याच्यावर जर रोग येत असेल आणि आम्ही हजारो रुपये फवारणीसाठी घालतोय, अनेक प्रकारचे औषधं मारतोय। आता या 4 दिवसामध्ये कमीत कमी 2 ते 3 फवारण्या केल्या, पण हे कुठल्याच फवारणीनं ह्याच्यावर आवर बसताना काही दिसत नाहीये। तर नेमकं शेतकरी म्हणून आम्ही करायचं काय हा प्रश्न आमच्या समोर आहे। आणि आता ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात रोग आल्याच्या नंतरही आम्हाला शासनाकडून काही मिळेल नाही मिळेल काय याबद्दल तर बिलकुल कल्पना नाही। पण शासनही देऊन आम्हाला तुटपुंजी मदत जरी केली तरी आमचा जो एवढं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान कसं टळेल याबद्दल आम्हाला काहीच समोर एवढे प्रश्न उद्भवलेत की आम्ही काहीच त्यावर बोलू शकत नाहीये। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेगावकर, नांदेड।